गावावरनं आलोय मुंबईला. सप्टेंबरमध्ये यांचं आगमन होतं आहे मित्रांनो. आलो डीमार्टमध्ये बघा. बार्गेनिंग चालू आहे. वन साईड बघते सर्व प्राईस बीस. 9 रुपये 9 रुपये अलाव नाही तरी पण बनवते ना मेरी जान. मन घेतलं मित्रांनो. एवढं अजून घ्यायचं बाकी आहे आपल्याला. ही गपचूप व्हिडिओ काढायची. गपचूप 79 आहे. कपड्याच्या सेक्शनमध्ये आलो वरती. सामानाची खरेदी वगैरे करून. हा बघा मित्रांनो कसला आणलं टोणग्या. आणि एक छोटीशी शॉर्ट्स बनवली. शॉर्ट्स बनवून ती अपलोड पण केली आणि व्हिडिओ पण अपलोड झाली. या गोल्डचे ना कोकोनट बिस्किट यायचे. काय 500 लागायचे ते बिस्किट. तर मित्रांनो झालं आमचं काम. हे नायगावची खाडी. नमस्कार मंडळी, मी दर्शन दामले स्वागत करत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गावावरनं आलो आहे मुंबईला. मुंबईला येऊन काय आता मुंबईची पण थोडीफार कामं आहेत. सो कसं घरामध्ये थोडं राशन पाणी वगैरे सर्व थोडं संपायलाच आलं आहे. सो बोललो जाऊया जरा डीमार्टला वगैरे जाऊन येऊया. सो कसं असं डीमार्टला पण जायचं आहे आणि उद्या थोडं दुसरं काम पण आहे. सो तिकडे पण जायचं आहे. सो बघूया अजून थोडीफार काम आहेत. ती कामं आटपल्यावरती मंडेपासनं ऑफिसला. सो ऑफिसला पण जायचं आहे. मग ऑफिसच्या रेग्युलर आपले व्हिडिओ चालू होतील. सो आता काय ना, आता जाऊया सध्या डीमार्टला. चला निघूया. तर मित्रांनो चाललो आहे डीमार्टला. घाईघाईमध्ये आम्ही 1-2 गोष्टी विसरून गेलो आणि बाहेर निघालो. आता काय नाही तर ते गोष्टी नाही होणार, पण ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाईम करू त्या गोष्टी. आता निघालं, चला जाऊया. सप्टेंबरमध्ये यांचं आगमन होतं आहे मित्रांनो लवकरच. बघूया. हे बघा तयारी चालू आहे. हे बघा वन साईड तयारी चालू आहे. लवकरच बाप्पांचं आगमन होईल. आता चांगलीच गोष्ट आहे, कारण का बाप्पांचं आगमन झालं का जशी चांगली वाईब असते घरामध्ये किंवा सर्वीकडेच, गावामध्ये मुंबईमध्ये. मित्रांनो आलो डीमार्टमध्ये. बघा मम्मी घेते सामान. पहिला मॅगी सेक्शनमध्ये. वा ले उचल मॅगी. बार्गेनिंग चालू आहे. वन साईड बघते सर्व प्राईस बीस. 9 रुपये 9 रुपये फ्री इन ॲडव्हान्स. अलाव नाही तरी पण बनवते ना मेरी जान. मन घेतलं मित्रांनो. एवढं अजून घ्यायचं बाकी आहे आपल्याला. ही गपचूप व्हिडिओ काढायची. गपचूप तेव्हा प्राइसिंग लिहिली आहे त्याच्यावरती. सोयाबीन आहे ते. सोयाबीनची प्राइसिंग आहे ती. ह्याच्या पाठीमागे प्राइसिंग लिहिलेली असणार. 79 आहे. हां कपड्याच्या सेक्शनमध्ये आलं वरती. काय माहिती चड्ड्या बिड्ड्या काय काय घ्यायचं वाटतं विषय. बघूया आता काय घेईल ते आपलंच आहे. प्लास्टिकवाला आयटम ना मेरी जान. हे बघा मित्रांनो आलो आहे वरच्या साईडला. थोडं तिथे कपड्याचं पण बघत होतं, पण कपड्याचं काय जमलं नाही पप्पांना. आणि बघूया डब्बा वगैरे घ्यायचा आहे. बघतो इथे काय भेटलं तर बघूया. आणि मी बॉटल बघितली आहे. सर्व मित्र चेकाळून जातील. नंतर दाखवतो मित्रांनो बॉटल घेतली तर. हे बघा मित्रांनो डबे बिबी बघा. एक नंबर वाटतो वाटतं आयटम. 35 रुपये. हां आम्ही नुसते फिरतोय, घेणार तर काय नाही. नुसते फिरतोय आम्ही. तर मित्रांनो जस्ट आलो सामानाची खरेदी वगैरे करून, म्हणजे राशन वगैरे सर्व खरेदी करून आलो. मी एक वस्तू आणली मित्रांनो, थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो कसला आणलं टोणग्या. वॉटर बॉटल आणली आहे मित्रांनो. कुठली कंपनी आहे ओपन करून आहे. डीमार्टमध्ये भेटली. थोडीफार आहे, महाग आहे पण ठीक आहे, कारण का पाणी भरपूर लागतं मला आणि ऑफिसमध्ये पितो. ही घेऊन गेलो तर असं वाटतं ते लोणच्याची बरणी घेऊन आले. इकडे सर्व हसतील कामावरती, पण ठीक आहे मित्रांनो, लागतं पाणी एवढं आणि पाणी पिण्याला चांगलेलं पण असतं. सो घेतली बॉटल ही. सो मित्रांनो व्हिडिओ अपलोड करत बसलेलो. ॲक्च्युली आलो डीमार्टवरनं येऊन थोडा व्हिडिओ वगैरे अपलोड करत बसलो आणि एक छोटीशी शॉर्ट्स बनवली. शॉर्ट्स बनवून ती अपलोड पण केली आणि व्हिडिओ पण अपलोड झाले. आता कसं झालं की PC-मध्ये एडिट करतो आहे ना, सो आपल्याला जो रिझॉल्युशन आणि जी व्हिडिओची क्वालिटी भेटते आहे ना PC-मधनं, ती एकदम बादशाह भेटते. कारण का ह्याच्यामध्ये करायचं ना ब्लॉग एडिट. सो ह्याच्यामध्ये काय व्हायचं की 4K जो रिझॉल्युशन आणि जो व्हिडिओ रेंडर व्हायचा तो 4K नाही व्हायचा, तो कमी व्हायचा. म्हणजे एक 1400 FPS किंवा 1080 FPS असं यायचं. आता कसं झालं आहे की आता मी व्हिडिओ याच्यामध्ये एडिट करतो ना PC-मध्ये. सो त्यामध्ये असं होतं की 4K व्हिडिओ शूट होते. म्हणजे व्हिडिओ तर नॉर्मल होतं शूट, पण त्याच्यातनं जी रेंडर फाईल होते, जी आपल्याला फाईल जशी पाहिजे यूट्यूबला अपलोड करण्यासाठी, ती 4K होते. कारण काय मोबाईलची कॅपॅसिटी मित्रांनो तर तेवढी तर नाही आहे की असं एकदम
बाप बोलतात ना व्हिडिओ शूट होईल तसं तर नाही आहे, पण ठीक आहे, जेवढं काय आहे मी जसं आहे तसं मी शूट करतो आहे. मी पहिलाच बोललेलो जेव्हा मी माझा चॅनल चालू केला की आपण हळूहळू ग्रो होऊ. आज मोबाईल आहे, उद्या समजा थोडा अजून ॲडव्हान्स मोबाईल घेऊ, त्यापेक्षा ॲडव्हान्स कॅमेरा वगैरे घेऊ, भरपूर काही गोष्टी आहेत. हळूहळू आपण ग्रो होऊ सर्व गोष्टींमध्ये. आता ॲक्च्युली माझ्या ट्रायपॉड अगोदरचा आहे तो मी यूज केला, म्हणजे आता ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की तो यूज केला आहे मी, ठेवून वगैरे थोडीफार शूट केली आहे, असं थोडंफार काही गोष्टी केल्या. सो हळूहळू करतो आहे मित्रांनो. तुमचा प्रतिसाद पण भेटतो आहे, कारण का लोक व्हिडिओ बघतात आहे आपुलकीने आणि कमेंट पण करून म्हणजे कमेंट म्हणजे व्हिडिओच्या कमेंटमध्ये तर नाही टाकत आहे का, पण मला पर्सनली येऊन सांगतात दर्शन तू बनवतो आहे व्हिडिओ छान बनवतो आहे, असं करत राहा आणि थंबनेल वगैरे थोडे प्रॉपर असे बनव आणि टाकत राहा व्हिडिओ. आज ना उद्या लोकांना आवडेलच आणि लोक बघून आपल्याला होईलच काही ना काही. पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह राहून व्हिडिओ बनवायच्या, सर्व गोष्टी करायच्या, सर्व काय होणार. लहानपणी आहे ना, हा तर समजा या ब्रँडचं आहे, मी ब्रँडचं नाव नाही येणार. लहानपणी एक प्रिया गोल्ड करून ब्रँड होता. प्रिया गोल्डचे ना कोकोनट बिस्किट यायचे, काय 500 लागायचे ते बिस्किट. आता ते भेटत नाहीत, ते बंद झालेत. आता हे भेटतात म्हणून ऑप्शनल म्हणून हे आणलेत, पण ते बिस्किट 500 होते एकदम. त्याचं एकदम काय बोलतात कोकोनटवाला टेस्ट होता. ह्याचा पण आहे टेस्ट, पण हे ठीक आहेत. ते वाले एक नंबर होते. एवढं सर्व काढलं इथे, ते सर्व सामान आतमध्ये टाकायला बसतो. पहिला चाय घेतो, हे बिस्किट खातो आणि मग करूया आपण ते काम. तर मित्रांनो, काल नाश्ता वगैरे केला, नंतरला जेवण वगैरे आलो, झोपून गेलो. कारण का थोडं काय माहिती अंग वगैरे दुखतंय आणि आज थोडं जाऊया आपण, कारण इथे नालासोपाऱ्याला थोडं काम आहे, त्या कामासाठी जायला लागेल. तर तुम्हाला दाखवतो रस्त्यात काय झालं तर तुम्हाला नक्की दाखवेल. ते काम तर नाही दाखवू शकत, पण ते थोडं पर्सनल आहे, ते ठीक आहे, ते जाऊन यायलाच लागणार आहे. सो तिकडे जाऊन येतो आणि दाखवतो तुम्हाला काय काय मध्ये काय रस्त्यांकडे किंवा काय सर्व दाखवेल. चला मित्रांनो, नालासोपाऱ्याला पोचलो आहे. जाता जिथे आमचं काम आहे तिथे जातोय. जर बाप रे बाप, इथे मार्केटला कसली गर्दी असते रे, बाप रे बाप, कंटाळा आला. तर मित्रांनो, झालं आमचं काम, जे काम होतं ते झालं. ते काम आता करून झालं, आता निघतो परतीचा प्रवास. परत घरी जाऊन परत व्हिडिओ पण एडिट करायचे आणि संध्याकाळी आमची मीटिंग आहे. तर आमची मेंबर सर्व घरातले दाखवतो तुम्हाला आज कोण कोण आहेत. मित्रांनो, हे बघा नालासोपाऱ्याच्या मार्केटमध्ये आले. मार्केट लय भारी भरतो आहे इकडे. इथे सर्व भेटतं, म्हणजे गावठी भाज्या, परत हार, फुलं वगैरे सर्व गोष्टी, फळं पण भरपूर स्वस्त वगैरे भेटतात. मस्त आहे मार्केट, कारण का वसई विसेवरनं येतात ना बायका बसायला इथे. मस्त आहे मार्केट. आता मम्मी त्या साईडला गेली आहे, तिकडनं मग ती आल्यावर आपण निघूया. चला मित्रांनो, बघा नायगावच्या इकडनं पूर्ण दृश्य आहे. एकदम ग्रीनरी आहे वन साईड एकदम, आणि नायगावची खाडी. सुंदर दृश्य आहे एकदम. पाऊस पडतो या साईडला, आमच्या साईडला पडतच नाही पाऊस, काय माहिती काय झालं. मलाड साईडला नव्हताच पडत, तर बारीक बारीक तरी पडतो ॲटलिस्ट पाऊस. सो मित्रांनो, काल नालासोपारा वगैरे फिरून आलो आणि नंतरला ना थोडंसं असं ताप वगैरे आला, म्हणजे अशी कणकण होती. सो ताप आला तर काय मी शूट केलंच नाही. डायरेक्ट आलो घरी, जेवलो, गोळी घेतली आणि झोपून गेलो, कारण का जमतच नव्हतं. काय माहीत नाही, कारण का काल एडिट करून मी व्हिडिओ टाकणार होतो, व्हिडिओ काय टाकता नाही आला मला. सो थोडं गोळी वगैरे घेतली आणि सकाळी थोडं फ्रेश झालो, म्हणजे थोडं बरं वाटलं. सो आता ऑफिसला वगैरे जाऊन आलो. ऑफिसला पण भरपूर काम होतं, कारण का हप्ताभर मी ऑफिसला गेलो नव्हतो आणि हप्ताभर न गेल्याने पेंडिंग कामं जी होती, म्हणजे मी हँडओव्हर वगैरे देऊन आलेलो, पण पेंडिंग कामं होती थोडीफार, किंवा मेल्स भरपूर होते. सो मेल्स वगैरे सर्व क्लिअर करून आले. आणि आज बड्डे सेलिब्रेट पण झाला. सो बड्डे सेलिब्रेट तुम्हाला दाखवेनच मी, याच व्हिडिओमध्ये टाकेन मी तो. एक श्रद्धा आणि कुलदीप भाऊचा दोघांचा बड्डे होता. सो दोघांचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. थोडे क्लिप्स मी काढलेत, सो ते याच व्हिडिओमध्ये टाकेन. सो बघा, आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सो नेक्स्ट व्हिडिओ येतच राहतील, तोचपर्यंत बाय बाय. सांगितलं
मित्रांनो भावाचा बर्थडे सर्व आले बघा. बंटी बाय काटले सब लोग ध्यान देंगे. डे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर बंटी बर्थडे टू यू. हे सुख करता दुःख करता वाचा. खुदी खाले प्रतीक ओ माय गॉड. अरे हाँ आएगा सब आएगा. ये शूट करके रखने का, कभी नेक्स्ट वीडियो बनेगा उसमें डाल देना. त्यात पण डिस्क्रिपन्सी आली. लाजचे दिवस. चला बंटी भाऊचा केक झालाय. आता सरिता मॅडमचा केक कापायचा आहे. हे फोटो काढा रे. हे पोरीचा फोटो काढाय. सर्वात जास्त एक्साइटेड जया मॅडम आहे. पैकेज में चला सुरू करा. बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर सरिता हैप्पी बर्थडे टू यू. कुलदीप घे. पूनम को नहीं बोला तुम. Thanks. Love you. Forever.